आपण ही ताटामध्ये जवसाची चटणी घेतलेली आहे, डिटॉक्स जवसाची चटणी, दही आणि आपण मस्त आता हे कसे मस्त थालीपीठ झालेले आहेत. थालीपीठ सोबत आपण खाऊ शकतो. पहा हे कसे मस्त मऊ मऊ थालीपीठ झालेत. दोन मी मस्त कडक केलेत खुसखुशीत. तर आपण हे असे तर आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत मी दही घेतलेले आहे मस्त असं घट्ट आणि डिटॉक्स जवसाची चटणी घेतलेली आहे. डिटॉक्स चटणीची कृती मी ह्याला टाकलेली आहे, यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन पहा. तर कसे वाटत आहेत मस्त थालीपीठ. नमस्ते गाईज, राधे कृष्ण. देवकन्यास किचन अँड ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला पोह्याचे खमंग खुसखुशीत थालीपीठ करून दाखवणार आहे, जो की नाश्त्याचा प्रकार आहे किंवा आपण जेवणात पण वापरू शकतो. तर मी दाखवणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पोह्याचे थालीपीठ करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य: 1 वाटी पोहे घेतलेत, एक अर्धा वाटी कांदा कापून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली कापून मस्त. आता पावसाळ्याच्या दिवसात मस्त हिरवीगार कोथिंबीर यायला लागलेली आहे, तर टाकायची भरपूर आपण. कापून घेतलेली आहे. बेसन पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, जिरे, 2 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या 5 ते 7, कढीपत्त्याची 5-7 पानं, थोडीशी 1 चमचा धने, ओवा, हिंग, मीठ असं लागणार आहे. तर चला आपण सुरुवात करूया. पहिला आपल्याला काय करायचं आहे, ते पोहे आपण जो की नाश्त्याला पोहे बनवतो ना, ते पोहे घेतलेले आहेत. तर आपण त्याला भिजवून घ्यायचे, धुवून काढायचे 2-3 पाण्याने. आणि आपण काढून टाकूयात. 2 वेळा आपण पोहे धुवून घेतलेत मस्त. आणि याच्यात असं थोडंसं आता पाणी राहू देऊयात. 5 मिनिटं पोह्याला असं भिजून देऊयात, भिजून ठेवायचे. आपण आता मिक्सरच्या भांड्यात 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी कट करून, लसूण पाकळ्या, 5-7 कढीपत्त्याची पानं चांगले असतात आपल्याला आरोग्यासाठी खाल्लेली, 1 चमचा धने घेतलेले आहेत अख्खे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. तर आपल्याला याला आता जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला लावून. चला आपले आता पोहे मस्त भिजून झालेले आहेत. तर आपण एका ताटामध्ये घेऊयात. तर ह्या पोह्याला असं चुरून घ्यायचं. आता कसं मुलांच्या शाळा वगैरे सुरू झालेल्या आहेत, तर सकाळी सकाळी पावसाळ्याच्या दिवसात असं नाश्त्याला काय करावं असा प्रश्न पडतो आपल्याला. तर त्यावेळेस असं झटपट होणारे आपले मस्त पोह्याचे थालीपीठ आपल्याला करून खाता येतात. टिफिनला पण देता येतात मुलांना. आणि सर्व साहित्य आपल्या घरामध्येच उपलब्ध असतं, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. तर आपण असं पोहे एकदम असे मऊ करून घेतलेत, भिजलेले पोहे. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ टाकायचं आहे अर्धी वाटी, ज्यामुळे आपल्याला थालीपीठला चांगली बर्निंग येते. बेसन पीठ घेतलेले अर्धी वाटी, अर्धी वाटी कांदा घेतलेला आहे कापून. तर आपल्याला हे वाटण घेतलेलं साहित्य टाकायचं आहे, जे की लसूण, हिरवी मिरची, धने, जिरे असं. थोडंसं अर्धा टीस्पून हिंग टाकले, अर्धा टीस्पून हळद, एक चमचा तीळ टाकायचे. तीळ खाल्लेले चांगले असतात. थोडासा ओवा टाकायचा आहे आपल्याला, हातावर क्रश करून असा चोळून. एक अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे.
आणि आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं. आणि आपण कापून घेतलेली कोथिंबीर बारकी, भरपूर अशी कोथिंबीर घालायची. कोथिंबीरने छान चव लागते, दिसायला पण मस्त दिसते हिरवीगार मध्ये. तर आपण याला असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं आणि याला असं मळून घ्यायचं मस्त. म्हणजे एकजीव करून घ्यायचं. आपण सकाळी नाश्त्याला पण करू शकतात थालीपीठ. रात्रीच्या जेवणात, दुपारच्या जेवणात आपल्याला पाहिजे तेव्हा आपण करून खाऊ शकतो. आपण हिरव्या मिरचीच्या ऐवजी आपण लाल तिखट पण वापरू शकतो. आपण पालक पण घालू शकतो यामध्ये, पाहिजे असेल तर, आपल्याला चव आवडत असेल पालकाची तर. आपल्याला थोडा कलर जर लाल पाहिजे असेल थालीपीठचा तर आपण थोडंसं लाल तिखट पण टाकू शकतो, एक अर्धा टीस्पून चवीनुसार. एवढ्या पिठामध्ये 2-4 माणसाचा नाश्ता आरामात होतो. एवढा 6 थालीपीठ होईल, 3 माणसांचा नाश्ता होतो एवढ्या साहित्यामध्ये. झालं आपले एकजीव पीठ तयार करून झालेलं आहे. आपण गॅस चालू करून घेतलेला आहे. तवा तापत ठेवलेला आहे. पाण्याचा हात घेऊन आपल्याला पाहिजे तसे बारीक मोठे थालीपीठ आपण मेन कापडावर पण थापून घेऊ शकतो किंवा सुती कापडावर पण थापून घेऊ शकतो. तर मी माझ्याकडे उपलब्ध होता पोळीचा सुती कपडा, तर तोच मी घेतलेला आहे. तर असं थापून घ्यायचे छोटे छोटे. नाश्त्याला म्हणलं की छोटे छोटे करायचे, जेवणात म्हणलं की मोठे केले तरी चालतात, किंवा टिफिनला देताना सुद्धा असे छोटे केले तरी चालतं. पहा कसा मस्त कलर दिसत आहे, एकदम नाईस झालेलं आहे बॅटर. थालीपीठचं बॅटर छान झालेलं आहे. आपण याला असे छिद्र करून घ्यायचे. मस्त थालीपीठ झालेलं आहे थापून. तर आपण याला तेल लावून घ्यायचं तव्याला ब्रशनी, आणि त्यावर हे थालीपीठ असं टाकून घ्यायचं. परत हे कपडा आपला पाण्यात भिजवून घ्यायचा, भिजवून पिळून घ्यायचा. आपण ते पहिलं थालीपीठ भाजतंय तोपर्यंत आपण आता दुसरं थालीपीठ थापून घेऊयात. सेम प्रोसिजर पहिल्यासारखीच. मस्त पोट भरतं ह्यानी. कोणाला पोह्यानी ऍसिडिटी वगैरे होत असेल हे तर थालीपीठ खाणं चांगला पर्याय आहे. थालीपीठला आपण लोणच्या सोबत, दह्यासोबत, जवसाची चटणी किंवा हिरवा ठेचा असं जर खायचं असेल तर आपण खाऊ शकतो, आपल्याला आवडेल असं. तर आपण याला असं ब्रशनी किंवा आपण ज्याने तेल लावतो त्याने असं तेल लावून घ्यायचं. ब्रशनी छान लागतं तेल, मस्त असतं. त्याला आपण पलटी करून घेऊयात. पहा कसा मस्त कलर आलेला आहे. वरून पण याला ब्रशनी तेल टाकायचं, लावायचं. त्या छिद्राने असं तेल सोडून घ्यायचं. 5 छिद्र केलेले आहेत त्याच्यातून, म्हणजे छान लागतं एकदम. हे असं आपण छिद्रावर असं तेल टाकून घ्यायचं ब्रशनी, तर मग मस्त थालीपीठ चांगलं भाजलं जातं. पहा काय सुंदर कलर आलेला आहे याला, एकदम नाईस परफेक्ट झालेला आहे आपलं थालीपीठ. म्हणजे खूप भारी लागतं बरं का हे खायला. आता आपल्याला जसं पाहिजे, कडक पाहिजे असेल तर कमी गॅसवर थोडा वेळ देऊन भाजायचं, आणि जर मऊ पाहिजे असेल तर फुल गॅसवर आपण भाजून घ्यायचं. जर आपल्याकडे जर दात नसलेली म्हातारी माणसं असले, आपल्याकडे आजी आजोबा वगैरे, तर त्यांना कडक चावत नाही, तर त्यांच्यासाठी मऊ करायचे.
पटकन फुल गॅसवर भाजून घ्यायचं. आणि आपल्याला ज्यांना कोणाला कडक आवडत असेल त्यांनी कमी गॅस करून असे तव्यावरती मस्त शेकून घ्यायचे. म्हणजे आपल्याला कडक खुसखुशीत खायचे असतील तर ती पद्धत वापरायची. आता आमच्याकडे कडकच लागतं तर मी थोडेसे कडक करणार आहे. कमी गॅसवर ठेवून असं तव्यावरती शेकून घेणार आहे चांगले खरपूस. पहा कसं मस्त थालीपीठ तयार झालेलं आहे आपलं. व्हेरी गुड. आपण या चाळणीमध्ये ठेवून घेऊयात. आता सेम प्रोसिजर. ब्रशनं असं तेल लावून घ्यायचं तव्याला आणि असं थालीपीठ असं टाकून घ्यायचं. पुन्हा कपडा पाण्यामध्ये धुवून घ्यायचा, असा पिळून घ्यायचा. असेच आपण आता एक एक करून आपले थालीपीठ मस्त थापून घ्यायचे. आपण मस्त असं तेल लावून घेऊया त्याला. छिद्राने असं तेल सोडून घ्यायचं. म्हणजे मस्त सगळीकडे असं तेल लागतं त्याला थालीपीठला. आणि असं पलटून घ्यायचं. असे मधोमध एक छिद्र करायचं आणि 4 छिद्र असे साईडने करून घ्यायचे. म्हणजे व्यवस्थित भाजलं जातं थालीपीठ. त्या थालीपीठला असं वरतून पण तेल लावून घ्यायचं. तेल किंवा आपल्याला जर तूप आवडत असेल तर तूप लावून घ्यायचं. मी याला तेलच लावत आहे. मस्त खमंग थालीपीठ व्हायला लागलेले आहे खायला आपल्याला. हे पहा काय सुंदर सुंदर कलर दिसत आहे. तर आपण असेच सर्व थालीपीठ करून घेऊयात. तेल लावून घ्यायचं. थालीपीठ टाकून घ्यायचं. आपण हे थालीपीठ थापून घेतलं की मधोमध्ये एक छिद्र करायचं. असं बाजूने 4 करून घ्यायची आणि थोडीशी तीळ आपण वरतून टाकून घ्यायची अशी. आणि थोडंसं त्याला असं हाताने प्रेस करायचं. म्हणजे तीळ वरतून लागले की असे छान दिसतात आणि खायला पण चांगले असतात. तेल लावून घेतलं. मस्त आपण टाकून घेतलं थालीपीठ. कुठं थोडं निघालं तर असं पाण्याचा हात लावून व्यवस्थित करून घ्यायचं. थोडेसे तीळ त्याला असे वरतून पण टाकून घ्यायची आणि थोडंसं असं उलटण्याने असं दाबून घ्यायचं. त्याला तेल लावून घ्यायचं. थोडंसं छिद्राने असं तेल टाकून घ्यायचं. म्हणजे आपलं थालीपीठ चांगलं भाजलं जातं. तर आपले मस्त थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया. आपण ही ताटामध्ये जवसाची चटणी घेतलेली आहे. डिटॉक्स जवसाची चटणी, दही आणि आपण मस्त आता हे कसे मस्त थालीपीठ झालेले आहेत. थालीपीठ सोबत आपण खाऊ शकतो. पहा हे कशी मस्त मऊ मऊ थालीपीठ झालेत. 2 मी मस्त कडक केलेत खुसखुशीत. तर आपले थालीपीठ तयार झालेले आहेत. त्याच्यासोबत मी दही घेतलेले आहे मस्त असं घट्ट आणि डिटॉक्स जवसाची चटणी घेतलेली आहे. डिटॉक्स चटणीची कृती मी ह्याला यूट्यूबला व्हिडिओ टाकलेला आहे, तिथे जाऊन पहा. चला आपण मस्त हे पोह्याचे थालीपीठ करून घेतलेले आहेत. डिटॉक्स जवसाची चटणी घेतलेली आहे मस्त. त्यासोबत असं घट्ट दही घेतलेलं आहे. तर हे कसे झालेले आहेत थालीपीठ तर तुम्ही कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पहा मस्त आपले कसे थालीपीठ तयार झालेले आहेत. करून खा, खुश राहा, आनंदी राहा, मजेत राहा आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, बाय बाय.